आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय चेंडू. एकच धाव. आमचा मित्र आहे तिकडे नक्कीच जो झेल प्रीतमनी मला वाटतं सोडला होता तो महाग पडला होता. बिस्किट मागवलेले आहेत. उद्या बिस्किट आणि चहा आहे. बुर्जी बिर्जी करून फायदा नाही. हे 10 वाजता येतं ना नाश्ता मागतं. हा त्यामुळे उद्या बिस्किट आणि चहा. केसरी भाऊ आम्हाला पण कामं आहेत. चेंडू फुलटॉस वरती रामकिनी यांचा चौकार. राजा बच गया बाजा. काय बसले ना कॉमेंटी करते. हा करते नाही ना गेली तू. हा नाही तर निघा आताच. जा तुम्ही चला. मी फोन करते थांब. चला रिक्षा बंद झाले. अरे मग तुम्ही काय काय शालेवची रिक्षा नाही तुम्हाला. जबर नको जाऊ. जबरदस्त कार्पेट ड्राईव्ह आहे. रामकिनी एकच धाव. चला ठीक आहे. सस्पेन्स आहे. ए नको तो त्या मागे नुसतं. चला ठेव. आवाज बंद. काय काम नाही ते करीत नाही नुसतं नाटक. काय घेतला नाही परत आणा ना. हो परत राहू सगळं टाकाव म्हण टाकाव. जे काही न्याल चिकन मटन त्याची भांडी परत आणा एवढंच आमची इच्छा आहे. तुमच्यासाठी भात आहे. चिकन उरलेला आहे. वाटाण्याची भाजी आहे. उपास असेल त्यांच्यासाठी घेऊन जा. शिरा पण आहे. सुकं बोंबील आहेत. जवला आहे. त्यानंतर ज्यांनी कोली मांडले तर ना त्याचे पोटन आवडं दुखेल. त्याला उद्या संडास होतील. तोही आहे उद्या लक्षात घ्या. गोलंदाज आहे ते चंद्रकांत कोलिम शशिकांत वर्तक. आताच गोळ्या घेऊन ठेवा. कोलिम इथला बरोबर नाही. आपल्या इथल्या बोय भारी. शशिकांत वर्तक किधर आहे बेटा. हात करा. ओके तू आहे तो मेरी क्या जान है तो जहान है. आई लव यू. आई लव यू. ठेव. यावेळेला मात्र किती षटकं दोघे जण खेळणार आहेत. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू जित्तू आहे. कपिल मुकादम आहेत. त्यानंतर आमचे दत्ताळीचे मित्र आहेत. मोहन दादा आहेत. ती चेसला देणार आहेत. दुसरं षटक चालू. किती पाहिजे. सामना आता चालू झाला. धावा झाल्यात 9. दिलीप भोईर किती पाहिजे. किती बियर पाहिजे असं केसरी भाऊ तयार आहेत. यावेळेला उंच फटका आहे. षटकार. माझ्या बोलण्याचा राग आलेला दिसतोय प्रफुल्ल यांना. तुझ्या यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय विनोद यांच्याकडे. एकच धाव. धाव संख्या 16. षटक चालू आहे दुसरं. चंद्रकांत येतो मुर्गा. मुंबईला पैसे लाविलं बाकी कोणाला लाविलं नाही. अरे तुझ्या गावाची माया आम्हाला माहिती आहे रे. समजलं का. हिरेनबाई बॉबीबाई धन्यवाद आपका. लाला माची
राजेश पाटील मनापासून धन्यवाद. आणि हितेश भोईर रामकिनी चेंडू चुकतायत, चेंडू निर्धाव जातोय. हितेश भोईर आमचे केशनाथ भोईर मनापासून धन्यवाद कारण त्याने हे मैदान बघून सिलेक्ट केलेलं आहे. राजेश पाटील मुर्दा यांचाही मनापासून आभार. आवडलं असेल तर टाळ्या वाजवा, नसेल आवडलं तर माती घेऊन जा जोडीला. नाही शिव्या नाही, माती घेऊन जा. चहा आहे एवढा त्रिपाळाची भाग. चला 45चा कोण येतोय वाजव. सिमचा इथे राहिलाय, लवकर घेऊन जा. चंद्रकांत पुढचा चेंडू फक्त एकच धाव. निलेश यांचं स्वतःचं खातं खोलतायत. एका धावेने धावसंख्या 17. दुसरा षटक मार्गस्थ. काय झेप घेतली होती मीरा संघानं मागच्या स्पर्धेमध्ये, अप्रतिम. 2 षटकं संपलेल्या, धावसंख्या 17. जोचेंद्र मास्टर्स आणि मीरा संघ. जाऊ नका, थोडं सहकार्य करा. मुर्दा संघ आहे, मीरा संघ असणार आहे. पेनकर पाडा तर काय बोलूच नका. त्यानंतर उमेरमान संघ, पांजू संघ कालही होते, सगळे आहे, आजही आहे, थांबणारच आहेत. ते कुठे जातील? तुम्हाला रूम कोण घेणार नाही माझे सही शिवाय. चाय 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 गरम. चहापेक्षा कितली गरम. चला प्रीतम नवीन गोलंदाज. अरे यार हे कोणीतरी समालोचन करण्यासाठी. आम्ही काय खाल घेतलाय? राणे, हे राणे नाही नाही राणे नाही. फुलटॉस डिलिव्हरी आणि हा चौकार. चौकार जातोय. बोलिंगे राजेश पाटील दैसर. राजेश पाटील दैसर या. चला खुर्च्या फक्त गोळा करा विनंती करतोय. धावा झालेल्या आहेत त्या 21. फुलटॉस चेंडू मात्र या ठिकाणी मेसा आणि महत्वपूर्ण विकेट निलेश मात्रे या ठिकाणी बाद होत आहेत. आणि भरत भाऊ दोघांमध्ये बी आहेत, डबल बी आहेत आपल्याकडे. खरंच दोघांचं प्रेम, एवढं सगळ्यांचं प्रेम त्यांच्या दोघांवर आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा आवाज ऐकायला सगळेच आतुरलेले असतात. नवीनच कोणाचा आवाज यावा म्हणून त्यांनी मला बोलवलं आहे. धन्यवाद. आता मॅच आपण बघताय, तो सामना चालू आहे तो चंद्र आणि मीरा. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतोय तो प्रीतम. आणि पंचांनी अवांतर धाव घोषित केलेले आणि या अवांतर धावानंतर एकूण धावसंख्या पुन्हा झपाट्याने आता वाढत चालली आहे. 22 या धावसंख्येवर अजूनही प्रफुल्ल एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो नॉन स्ट्राईक एंडला. 4 षटकाचा सामना आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. याच्यानंतर आपल्याला पिच बनवायचं आहे, सगळ्यांनी तयार राहायचं आहे. लेग साईडला उंच टोलवलेला चेंडू
नोमॅन्स लँडमध्ये पडलेला आहे चेंडू आणि या 2 धावाने झपाट्याने धावसंख्या 24 या धावसंख्या. अजूनही टोटल 9 चेंडूचा खेळ खेळायचा बाकी आहे. कपिल स्ट्राईक्सवर आहे. कपिल आपल्या वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय, 2 धावसंख्येवर खेळतोय आणि तिसरी धाव कपिल यांच्या बॅटीतून निघालेली आणि धावसंख्या आता वाढून होते ते 25 या धावसंख्येवर. पावशतक झालेला आहे. भगवान भाऊंना सगळेच मिस करतात. आगरी कोळी स्पर्धा म्हटली तर भगवान भाऊ एक समीकरण झालेलं आहे, भरत भाऊ एक समीकरण झालेलं आहे. एक निर्धाव चेंडू आता ह्या षटकातला पहिलाच निर्धाव चेंडू आहे हा. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं हवामान आता थंड होत चाललेलं आहे. थोडंसं अवांतर चेंडू टाकतोय गोलंदाज कपिल. प्रीतम थोडंसं स्वतःला चेंज करून घेतले, थोडं तेज गोलंदाजी टाकणारे प्रीतम. फुलटॉस चेंडू एक साईडला तोटवलेला आहे आणि चांगली धाव, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं ते प्रफुल्ल आणि कपिल यांच्यात. आणि षटक संपते. 4 षटकानंतर एकूण धावसंख्या झालेली ती 28. 9.3च्या सरासरीने धावतोय तो आणि प्रफुल्ल यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे, रिटायरमेंट घेतलेलं आहे. चांगली फलंदाजी करत असताना रिटायरमेंट होणं म्हणजे 9 चेंडूनंतर आपल्याकडे 50चा खेळाडू रिटायरमेंट व्हायचा एक नियम आहे, परंतु चांगली फलंदाजी करतो. एक हार्ड हिटर फलंदाज आहे, एक नावाजलेला फलंदाज आहे. पण ह्याला म्हणतात की खेळायला आलं तर सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे, सगळ्यांना बॅटिंग मिळाली पाहिजे. दिस इज द स्पिरिट ऑफ द गेम. धन्यवाद प्रफुल्ल भाऊ. आपण पाहिलं असेल की एक वेगळ्याच वेशभूषेत भगवान भाऊ इथे आज आलेले आहेत. डोक्यावर टोपी, आई एकविराईची टोपी सगळ्यांना घेऊन. एक म्हणतात ना की मणी असणे गरजेचं आहे, पण ते मणी एका माळेत ओढणं तेही गरजेचं आहे. किंवा मळी पडले तर ते इथे तिथे विखुरले जातात, पण ते एका माळेत बांधणं ते गरजेचं होतं. तसं ते आपले 23 संघ इथे या आगरी कोळी समाजात आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपलेलं आहे. 4थं षटक चालू झालेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 29 धाव या संख्येवर. कृपया गोलंदाजाचं नाव ते सांगायचं आहे. अरे विशू तरे, विश्वजित तरे आपल्या संघाचं शेवटचं आणि आपल्या कोर्टातलंही शेवटचं षटक घेऊन येतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 29. या 5 चेंडूमध्ये पाहूया किती षटकार किंवा किती चौकार. डाव्या हाताने खेळणारा जितू आपल्याला पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये जितून चांगली फलंदाजी केली होती. विशू तरे चांगला जोरात मारलेला नाही. हा चौकार जितूच्या बॅटमधून निघालेला, हा पहिला चौकार. हे सकाळपासून आहेत. मी आपल्या कमिटीतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो, कारण गुणलेखक म्हणजेच या स्पर्धेचा एक जीव आहे. पुढचं चेंडू विशू यांचा आणि बाद. यष्टीच्या मागे झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय तो जितू. जागा करण्यासाठी गेलेला आहे तो मोहन. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. या सत्रातला पहिल्या सत्रातला 3 चेंडू शिल्लक आहे. दव पडत चाललेला आहे. थोडंसं हवेत पण
गारवा जाणवतोय आपल्याला. पुनश्च थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक यांच्याकडून झालेलं आहे आणि धावसंख्येत पुन्हा एक धावेची भर आणि 34 या चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून काढतायत आणि या 2 धावसंख्येनंतर परत धावसंख्या धावचा पडणे वाटते ती 36 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू, या सत्रातला शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूत चौकार येतो की षटकार. जिचंद्र संघाकडून येते की याची शेवटचे चेंडू षटकार येणार आहे. तर मीरा संघाकडून येते की नाही निर्धाव चेंडू जाणार. ना तेरी ना मेरी. धावची तिसऱ्या धाव काढताना धावचीत होते तो कपिल. मंडळाकडे जमा झालेला आहे. कोणाचा असेल व्हाईट कलरचा मोबाईल आहे, कोण असतील धन्यवाद. विनय सरांनी जो मोबाईल मिळाल्याच्या नंतर तो आपल्या कमिटीकडे जमा केलेला आहे. कोणाचा असेल तो ओळख दाखवून घेऊन जायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायचं आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. यूट्यूब लिंकवर पाहत असतील आपले जे खेळाडू इथे मॅचसाठी आले असतील त्यांनी कृपया लक्षात घ्यायचं की इथे एक मोबाईल सापडलेला आहे. कुठल्या कंपनीचा आहे? व्हाईट कलरचा मोबाईल आहे. कव्हर व्हाईट कलरचा आहे. ओप्पोचा आहे. ओप्पोचा आहे. विजयासाठी 39 धावेचं आव्हान ते दिलेलं आहे मिराज संघाला जिचंद्र संघाने. उद्या पहिला सामना होईल तो पेंकरपाडा आणि पाणजू. त्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपला संघ घेऊन उद्या लवकरात लवकर 8:30 वाजता सकाळी 8:30 वाजता आपल्या या मैदानात जमा व्हायचं आहे. कारण लवकर सामने चालू करून लवकर समजा किंवा गोलंदाजचं नाव सांगायचं आणि फलंदाजचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज प्रभाकर आपल्या षटकातलं पहिलं आणि आपल्या कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येतील आणि रमा खान स्ट्राईक एंडवर आहेत आणि नॉन स्ट्राईकवर आहे नंदकुमार. डाव्या हाताचे फलंदाज नंदकुमार. प्रभाकर प्रफुल्ल यांचं थोडंसं
मिसफिल्डिंग होते आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा धावून काढतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो तो रमाकांत आणि नंदू यांच्यामधून. डाव्या हाताने फलंदाजी, तुफान फलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये नंदू यांनी. मागच्याच मॅचमध्ये थोडक्या फरकाने हरले होते ते मिराज संघ. आता दुसऱ्या स्पर्धेमध्ये पाहूया नंदूची बॅट कशी तळपते ती. नंदू आपला दुसरा चेंडू घेऊन येतो प्रभाकर. पहिल्या चेंडूवर 3 धावा मोजतोय प्रभाकर. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ते मीरा या संघाकडून. प्रभाकर आपला पुढचा चेंडू घेऊन नंदू यानं. आणि धावची 4 बाद होते रमाकांत. आणि झेल वाहत होता नंदू. दुसरा धक्का देतोय मिराज संघाला तो प्रभाकर. कृपया मिराज संघांना विनंती आहे की कृपया इथे आपल्याला जो स्टँड बनवलेला आहे बॅटिंगचा तिकडे तिथूनच जायचं आहे. फलंदाजाचं नाव द्यायचं आहे चंद्रकांत. चंद्रकांत कृपया सकाळीच वाद झाला आहे याच्यावरूनच तरी कृपया वाद होणार नाही. आपल्या या स्पर्धेला कुठला कलंक लागणार नाही, कुठलाही अशी चुकीची घटना घडणार नाही. कर्णधार मीरा संघ लक्षात घ्या, आम्हाला 12व्या खेळाडूची गरज नाही आहे. आपण इथे येऊन बसा. सकाळी वाद झाला याच्यावरून. सर्व खेळाडू आपण इथे आणा आणि इथून फलंदाज जाऊ द्या. चंद्रकांत सुरुवात करतोय. चंद्रकांत आपल्या स्वतःच्या खात्याने 2 या धावसंख्येने आणि धावसंख्या त्या पुन्हा झपाट्याने वाढते 12 या धावसंख्येवर. 39 धावेचं आव्हान घेऊन उतरलेला संघ. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू प्रभाकर यांच्या षटकातला शेवटचा चेंडू. अजून 12 धावा मोजतो. शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा येतात त्या. लेग साईडला तटवलं शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक आपल्याला पाहायला मिळते. ती चांगलं क्षेत्ररक्षण जितू यांच्याकडून होते. आपण पाहिलं असेल की थोडंसं आता थांबवतोय तो मिराज संघाला प्रभाकर. आणि पहिल्या षटकानंतर 13 या धावसंख्येवर पोहोचतोय मिराज संघ. 1 षटक 2 गडी बाद 13 या धावसंख्येवर पोहोचतोय तो मिराज संघ. अजूनही 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे कपिल बॉलर भावेश. आपल्या षटकातलं दुसरं आपल्या स्वतःचं पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो भावेश. ऑफ साईडला चांगला तटवतोय
नो मॅन्स लँड मधून मारतोय आणि 4 धावा वसूल करतोय तो चंद्रकांत. आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या आता वाढते ती झपाट्याने 17 या धावसंख्येवर. अजूनही आता पाहायला बघितलं तर 22 धावा विजयासाठी. 17 चेंडू 22 धावा. जितूकडे बॉल गेल्याच्यानंतर फक्त एकच धाव मिळते. कधी शिवाने बॉल गेला एकच धाव, आता पण गेला एकच बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण जितू ज्यांचं पाहायला मिळते आपल्याला. आणि यात एक धावसंख्या आता झपाट्याने परत वाढते ती 18 या धावसंख्येवर पोहोचते. अजूनही 21 धावांची आवश्यकता. कोणाचा मोबाईल इथे सापडला आहे तर येऊन घेऊन जायचं आहे. कृपया सर्व विनंती आहे, कोणाचा मोबाईल इथे सापडलेला आहे कोणाचा असेल तर घेऊन जायचं आहे. जर उद्या सकाळी इथे मिळाला तर खूप आपल्याला पेनल्टी भरावी लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते मीरा या संघाकडून. 20 या धावसंख्येवर पोहोचतोय. आता विजयासाठी फक्त 19 धावांची गरज. 14 चेंडू आणि 19 धावा. 14-19चं समीकरण आपल्या समोर बनते. पाहूया कोण याच्यात विजयी होतो. एक साईडला प्लेस कमी असल्याचा फायदा घेतोय तो आपला मीरा संघ. 2 धावा असं करून चौकार 2 धावा वसूल करतोय तो सुरेंद्र. चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजातर्फे. धावसंख्या आता पुन्हा झपाट्याने वाढते ती 22 या धावसंख्येवर पोहोचतोय मीरा संघ. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. लेग साईडला बॉल गेल्याच्यानंतर फक्त एकच धाव मिळते. प्रत्येक वेळेला जेव्हा लेग साईडला बॉल गेला तेव्हा एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली 23. आता 12 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण बनले. 13, 12 आणि 16. 12 चेंडू आणि 16 धावा. चांगलं गोलंदाजी केली आहे भावेशाने. या षटकामध्ये फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. आधीचं षटक थोडंसं महागडं पडलं होतं. 10 धावा देतोय. पहिल्या षटकामध्ये गेल्या होत्या त्या 13 धावा आणि आता जात आहेत त्या 10 धावा आणि 23 धावा. आता एक षटक जर पुढचं षटक घेऊन येतो तो कपिल. आपला संघाचं 3रं आणि आपलं स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतो कपिल. 12 चेंडू आणि 16 धावा. सामना दोन्ही बाजूला झुकलेला आहे, कधी या बाजूला कधी त्या बाजूला. सुरेंद्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर. चांगली फलंदाजी करताना भेटतो आपल्याला सुरेंद्र. निर्धाव चेंडू. आता समीकरण परत बदलते. 11 आणि 16. 11 चेंडू 16 धावा. उंच टोलवलेला चेंडू. भावेशचे बॉल खाली आहेत आणि कॅच सुटतोय. जागेवर हलायचं नव्हतं तरी पण कॅच सुटला आणि महागडा पडू शकतो हा कॅच. कारण सुरेंद्र चांगली फलंदाजी करतोय, चांगला तटवतोय. सर्व संघांना विनंती आहे की ह्यानंतर आपल्याला रोलिंग करायचं आहे, कुणी जाऊ नये पटापट. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. चांगली गोलंदाजी कमबॅक करतो या सामन्यामध्ये. कपिल कमबॅक करताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा देतोय. आता विजयासाठी हव्यात त्या 14. 9 चेंडू आणि 14 धावा. 9-14. एका षटकाराची नाही त्या चौकाराची गरज. चांगला चेंडू कपिल यांचा. 3रं षटक, एक निर्णायक षटक हाताळतोय तो कपिल. आता 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू आणि 13 धावा. 8-13 म्हणजे 5 धावेचा फरक आहे. एक षटकाराची किंवा चौकाराची गरज मिराज संघाला, तसाच निर्धाव चेंडूची गरज आहे ती जितचंद्र संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय जितचंद्र संघाचं.
आता तो येतोय तर आपल्या प्रत्येकाच्या नावावर चढणारा तो 7-12. पाहूया हा 7-12 कोणाच्या नावावर चढतो, जिचंद्र की मीरा. या षटकातला शेवटचा चेंडू, 7 चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण जिचंद्र संघाकडून होतंय. फक्त 2 धावाच देतोय आणि षटक संपते. 3 षटकांनंतर धावसंख्या ती 29 या धावसंख्या. आता 6 चेंडू आणि 10 धावा. 6-10 एका चौकाराची किंवा 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 29 झालंय. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता होती. 6 चेंडू 10 धावा एका चौकाराची किंवा षटकाराची गरज मीरा संघाला. 6 चेंडू 10 धावा. विकेट. चार गडी बाद झाले होते ते जिचंद्र संघाचे आणि मीरा संघाचे फक्त 2 गडी बाद झाले आहेत. म्हणजे मीरा संघ ह्यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकला. म्हणजे 2 बाजूने सरस आहे. टॉस आणि विकेटच्या जोरावर मीरा संघ 9 केला तरी होऊ शकतं, पण अजून 5 चेंडू आहेत. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. 2 गडी बाद होऊ शकतात, 3 गडी बाद होऊ शकतात, 2 षटकारही लागू शकतात. 2 चेंडू षटकार. पहिला षटकार येतोय तो चंद्रकांतच्या बॅटीतून आणि या षटकारानिशी आता फक्त 5 चेंडूमध्ये 4 धावेची गरज. 5 आणि 4 जिथे समीकरण होतं 6 चेंडू 10 धावा बॅकफुटवर दिसत होता तो मीरा संघ. पण मीरा संघाने या षटकाराने चांगला प्रयत्न भावेश चांगला प्रयत्न. षटकार अडवतोय पण अजूनही मॅच मध्ये आहे. काही होऊ शकतं. 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. आता 1 धाव केली तरीही मीरा संघ प्लस होऊ शकतो, पण काही होऊ शकतं. अजून 4 चेंडू आहेत. 4 चेंडू 2 धावा जिथे समीकरण होतं 6-10. षटकाराला 5-4 आणि चांगला क्षेत्ररक्षण भावेशांचं. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा शॉट टाकलेला चेंडू आणि हा चौकार. या चौकाराशी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो तो मीरा संघ. खूप अभिनंदन मीरा संघाचं आणि खूप धन्यवाद. इथे आपण आला सर्व संघांनी इथे जमायचं आहे. आपल्याला रोलिंग करायचं आहे. उद्या 8:30 वाजता सामना चालू होतील. तर सर्व खेळाडूंनी आणि सर्व संघांनी आपल्याला इथे